नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह प्रोग्रामच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये तुमचं या ठिकाणी मी स्वागत करत आहोत. आपण मराठीतले विविध प्रकरण आणि टॉपिक बघत आहोत. त्यामधूनच आज आपण बघणार आहोत विविध स्पर्धा परीक्षाकरिता समानार्थी शब्द. तुम्हाला माहिती आहे विविध समानार्थी शब्द याच्या व्होकॅब्युलरी आपली जर नसेल समजा किंवा याच्या शब्दात साठा जर नसेल तर आपले मार्क जातात. कारण बऱ्याच लोकांना एका अर्थाचे बरेच समानार्थी शब्दाचा अर्थ माहित नसतो आणि त्यामुळं समानार्थी शब्दामुळे आपला रिझल्ट बऱ्याच ठिकाणी जातो. त्यामुळे समानार्थी शब्द या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायच्या आहे आणि ते व्यवस्थितपणे काही लोकांनी नोट डाऊन सुद्धा करून घ्यायचे आहे. बरोबर आहे. तर बघा, आणि हे समानार्थी शब्द विविध आयोगामध्ये आलेले आपण या ठिकाणी तुम्हाला देत आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूया समानार्थी शब्द. बघा, पहिला समानार्थी शब्द या ठिकाणी अग्नी. अग्नी म्हणजे तुम्हाला माहित आहे विस्तव. आपण म्हणतो याला अग्नीला विस्तव, विस्तव किंवा मग निखारा. अनल, बघा अनल किंवा मग पावक, वन्नी, वैश्वानर, जातवेद, शिखी, हुताशन, अंगार. बघा, हे बरेच शब्द माहित नाही काही लोकांना की अग्नीला हुताशन म्हणतात बाबा, अनल म्हणतात बाबा, पावक म्हणतात, वन्नी, वैश्वानर, बरोबर आहे, जातवेद, शिखी, बरोबर आहे, हे माहित नाही आहे. विस्तव, निखारा, अंगार हे सर्वसाधारण शब्द आपल्याला माहित आहे, पाठ आहे. अग्नी म्हणजे विस्तव, निखारा, अनल, पावक, वन्नी, वैश्वानर, जातभेद, शिखी, हुताशन आणि अंगार. बघा दुसरा अरण्य. बघा अरण्य म्हणजे रान, जंगल, बरोबर आहे, रान, जंगल, वन, बरोबर आहे, अटवी, बरोबर आहे, कानन, इथपर्यंत आपल्याला माहित आहे. पण विपिन मध्ये जंगल किंवा अरण्य होते आपल्याला माहित नाही. बघा अरण्य म्हणजे रान, कानन, विपिन, अटवी, वन आणि जंगल. बघा हे समानार्थी शब्द महत्वाचा. अरण्य जे जंगलासाठी आपण वापरतो शब्द. त्यानंतर अर्जुन. अर्जुनला समानार्थी आहे सखा, सोबती. लक्षात घ्या, पार्थ, पार्थ लक्षात घ्या. धनंजय, फाल्गुन, भारत, किरीट. बघा भारत म्हणजे सुद्धा अर्जुन होते आणि किरीट मध्ये सुद्धा अर्जुन होतो. हे महत्वाचं शब्दरचना आपल्याला माहित पाहिजे बरोबर. अर्जुन म्हणजे पार्थ, धनंजय, फाल्गुन, भारत, किरीट. पुढे बघा अश्व. अश्व म्हणजे घोडा. हस्व म्हणजे घोडा, अश्व म्हणजे घोडा सर्वांना माहित आहे. हय किंवा मग तुरुंग. त्याचबरोबर वाजी, अस्प, वारू. लक्षात घ्या, वारू, अस्प, वाजी, तुरुंग, हय, घोडा म्हणजेच काय तुम्हाला अश्व. लक्षात घ्या, समानार्थी शब्द अश्वला या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. पुढं अही. बघा अही म्हणजे साप, सर्प, भुजंग, बरोबर आहे, फणी. हे इथपर्यंत माहित आहे सर्वांना. परंतु व्याळ किंवा उरग हे बऱ्याच लोकांना माहित नाही की सापाला व्याळ म्हणतात किंवा उरग म्हणतात. साप, सर्प, भुजंग, फणी हे लोकांना माहित आहे, सर्वसाधारण शब्द आहे. परंतु व्याळ आणि उरग हे सापाला म्हणतात हे माहित नाही. म्हणून समानार्थी शब्द करणं फार महत्वाचं आहे पोरो. पुढे बघा अर्त्या म्हणजे दलाल, मध्यस्थ हे माहित आहे. परंतु शासकीय शब्द आहे गुमास्ता. शासकीय शब्द काय आहे? गुमास्ता. लक्षात घ्या, याला म्हणतात गुमास्ता. जे वकिलीच्या भाषेत आपण याला म्हणतो गुमास्ता. त्यानंतर अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे मुख्य स्थान, आधार, प्रतिष्ठान, योग्य जागा. बघा मुख्य स्थान, अधिष्ठान म्हणजे मुख्य स्थान, आधार, प्रतिष्ठान आणि योग्य जागा. बघा हे विविध साधारणतः 1984 पासून तर 2022 पर्यंत आलेले विविध प्रश्न विविध प्रश्नपत्रिकेतील आहे. आणि हे आपण इथं घेत आहोत की हे प्रश्नपत्रिका तुम्ही बघितल्यानंतर किंवा हे समानार्थी शब्द वाचल्यानंतर तुमचं कुठेतरी परीक्षेमध्ये काहीतरी तुम्हाला याचा फायदा होणार आहे 100% बरोबर. चला पुढचे समानार्थी शब्द आपण बघूया या ठिकाणी. चला अधुना. बघा अधुना. बघा अधुना म्हणजे आता, सध्या, हल्ली. अधुना म्हणजे आता, सध्या, हल्ली. अधुना आता, सध्या, हल्ली. पूर्व. अध्याय म्हणजे आपण पर्व म्हणतो, खंड म्हणतो, प्रकरण म्हणतो किंवा मग विभाग. एखादा अध्याय आपण ज्ञानेश्वरीचा अध्याय वाचलेला आहे बाबा, भगवद्गीतेचा आपण खंड वाचत आहोत, प्रकरण वाचत आहोत किंवा मग विभाग वाचत आहोत, याला म्हणतात अध्याय. अनुकंपा. लक्षात घ्या, अनुकंप वेगळा आणि अनुकंपा वेगळा. दया, करुणा, कृपा. काय होते? दया, करुणा, कृपा. अनुकंपा म्हणजे एखाद्यावर काय करणे? दया करणे बाबा. पुढे अनुच्छेद म्हणजे आपण बघा हिंदीमध्ये आपण अनुच्छेद बघा, पॉलिटीमध्ये अनुच्छेद म्हणजे कलम. त्यानंतर बाब, मुद्दा. अनुच्छेद म्हणजे कलम, बाब आणि मुद्दा हे समानार्थी शब्द आहे बरोबर. लक्षात घ्या, अनुच्छेदला कलम, बाब आणि मुद्दा म्हणतो, जे महत्वाचं आहे. त्यानंतर अनुमोदन. बघा आपण एखाद्या गोष्ट घडल्यानंतर आपण अनुमोदन देतो की संमती देतो किंवा मग त्याला दुजारा देतो किंवा मग मान्यता किंवा मग पसंती.
संमती आताच काही लोकांनी दिलेली आहे की या व्यक्तीची निवड झालेली आहे, मी त्याला काय देतो, संमती देतो. दुजोरा परत त्याला जोर देणे, मान्यता किंवा मग पसंती दर्शवणे. काय दर्शवणे? पसंती. संमती, दुजोरा, मान्यता, पसंती. पुढे बघा अन्वेषण. अन्वेषण म्हणजे तपास, शोध, संशोधन. अन्वेषण म्हणजे गुन्हे, याचा तपास घ्यायचा आहे, याचा शोध घ्यायचा आहे आणि त्याच्याबद्दल काय करायचं आहे, संशोधन करायचं आहे. म्हणजे अन्वेषण, गुन्हे अन्वेषण विभाग असतात. पोलीस शासनामध्ये गुन्हे अन्वेषण विभाग असते, जो तपास घेतात, शोध घेतात आणि संशोधन घेतात. हे आपल्याला अर्थ लावायचा. अपवर्ग म्हणजे मोक्ष मुक्ती. अपवर्ग म्हणजे तो आपल्या वर्गात राहिला नाही, त्याला मोक्ष भेटलं किंवा मग त्याला काय भेटलेले आहे, मुक्ती भेटलेली आहे. त्यानंतर अभिजात म्हणजे लक्षात घ्या, प्रतिष्ठित, कुलीन, थोर, ज्याची प्राचीन परंपरा आहे किंवा ज्याची संपूर्ण माहिती आहे आणि ते कशी आहे, प्रतिष्ठित आहे. म्हणजे अभिजात आहे, त्याचा इतिहास आहे. काय आहे? इतिहास आहे. प्रतिष्ठित आहे किंवा कुलीन आहे किंवा ते कसं आहे, थोर. लक्षात घ्या, मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून आपण म्हणतो, म्हणजे कशी आहे, थोर आहे. काय आहे? थोर आहे. लक्षात घ्या पोरो. महत्वाचे समानार्थी शब्द आपण घेत आहोत. बघा पुढे चला. अमोघ. बघा अमोघ म्हणजे अचूक, योग्य, खात्रीशीर. म्हणजे मोघम मोघम नाहीये, तर अमोघ आहे म्हणजे योग्य आहे. काही ठिकाणी आपण मोघम बोलतो, त्यानंतर अरे मोघम बोललो तर सरसा, म्हणजे अमोघ, अचूक, योग्य, खात्रीशीर. पुढे बघा अर्घना. कडी, साखळी, शृंखला, अडसर. आपण जे काही दरवाजाच्या मागे लावतो त्याला कडी, साखळी, शृंखला किंवा मग अडसर, याला आपण अरघडा म्हणायचो. पहिले काय म्हणायचो? अरघडा. जे लाकडाचा दांडा मागे दरवाजाच्या मागे राहायचा, याला अरघडा म्हणतात. अलगूज, बासरी, मुरली, पावा. जे हळू आपण ज्याला वाचतो बघा, बासरीमधून आवाज एकदम आपल्याला हळूवार करावा लागतो, म्हणजे अलगूज. बरोबर आहे. मुरली, पावा म्हणजेच काय? अलगूज. आनंद सगळ्यांना माहिती आहे, हर्ष, संतोष, उल्हास. बरोबर आहे. त्यानंतर तोष, मोद. पण प्रमोद आणि उद्धव म्हणजे आनंद होते हे म्हणून माहित नाही बऱ्याच लोकांना. बघा आनंद म्हणजे संतोष, समाधान, उल्हास. बरोबर आहे. एखाद्याला उल्हास आहे म्हणून आनंद आहे. उद्धव. बरोबर आहे. त्यानंतर हर्ष, आनंद, प्रमोद आणि मोद. लक्षात घ्या, तोष आणि मोद हे समानार्थी शब्द आहे. कशाचे? आनंदाचे. पुढे आश्चर्य, नवल. सगळ्यांना माहित आहे. अचंबा. बरोबर. विस्मय हे सर्वसाधारण आहे, पण आचिर आणि आचोज हे लोकांना माहितच नाही की याचा शब्द आश्चर्य होती. आश्चर्याचा समानार्थी नवल, विस्मय, अचंबा, आश्चर्य आणि आचोज हे बऱ्याच लोकांना माहित नाही, हे परीक्षेमध्ये विचारतात. बरोबर आहे. समानार्थी. आरसा. आरसा म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बघतो, दिसते. आदर्श, दर्पण, मुकुर, आदर्श. अरे प्रतिरूप किंवा मग प्रतिबिंब सुद्धा आपण याला म्हणू शकतो. प्रतिबिंब. लक्षात घ्या, प्रतिबिंब. दर्पण, मुकुर किंवा मग आदर्श म्हणजे आरसा. आख्यान, कथा, गोष्ट, कहाणी. आख्यान, कथा, गोष्ट, कहाणी. एखादा आख्यान आहे, एखादी कथा आहे, त्याला आपण गोष्ट म्हणतो किंवा मग कहाणी म्हणतो. आगासी, गच्ची, पडवी, सोपा. गच्ची, पडवी आणि सोपा याला आपण काय म्हणतो? आगासी. म्हणजे एखादी गच्ची आहे किंवा पडवी आहे किंवा आपण सोपा ज्याच्यावर आपण बसतो, लक्षात घ्या, तर याला म्हणतात आगासी. लक्षात घ्या पोरं, हे महत्वाचे प्रश्न आहे आणि प्रश्नपत्रिकेत तुम्हाला विचारले जातात. म्हणून समानार्थी शब्द केल्याशिवाय, विरुद्धार्थी शब्द केल्याशिवाय किंवा मनी केल्याशिवाय, वाक्यप्रचार केल्याशिवाय तुमचा मराठीचा रिझल्ट येत नाही. नुसतं मराठीचे नियम, मराठीचे व्याकरण शिकून काही उपयोगाचं होणार नाही. जेवढं शब्दाचा साठा जास्त, तेवढं रिझल्ट देण्याची शक्यता जास्त. मराठी ही सजलेली नटलेली भाषा आहे, त्यासाठी शब्दसाठा जास्त पाहिजे. चला पुढे जाऊया. चला. आमिष. बघा आमिष. लक्षात घ्या, आमिष म्हणजे प्रलोभन, लाच, मांस. बघा मांस खाऊन लोकांना आमिष भेटते. प्रलोभन, लाच आणि मांस म्हणजे आमिष. पुढे आरक्त, तांबूस, लाल. बघा आरक्त. बघा तांबूस किंवा मग लाल. इच्छा म्हणजे मनीषा, अपेक्षा, आकांक्षा, वासना, आशा. बरोबर आहे. त्यानंतर हे आपल्याला माहित नाही, कांक्षा, आरजू, आस, स्पृहा, लिप्सा हे आपल्याला माहित नाही आहे. लक्षात घ्या, इथून हे काही नवीन आहे. लक्षात घ्या, महत्वाचे आपल्याला माहितच नसतात. इच्छा म्हणजे मनीषा, अपेक्षा, आकांक्षा, वासना, आशा हे आपल्याला माहित आहे. त्यानंतर कांक्षा, आरजू, आस, स्पृहा, लिप्सा हे आपल्याला माहिती नाही आहे. लक्षात घ्या. परंतु हेच तुम्हाला विचारतात पोरं की इच्छा म्हणजे समानार्थी शब्द काय? कांक्षा, आरजू, आस, स्पृहा, लिप्सा. लक्षात घ्या. पुढे इंद्र, देवेंद्र, सुरेंद्र, पुरंदर, वज्रपाणी, शक्र, नाकेश, वासव, सहस्त्राक्ष, शतमन्यू.
बरोबर आहे. हे महत्वाचे समानार्थी आहे. देवेंद्र, सुरेंद्र, पुरंदर, वज्रपाणी, शक्र, नाकेश, वासव, सहस्त्राक्ष, शतमन्नू. बरोबर आहे. त्यानंतर इतिश्री म्हणजे शेवट, समाप्ती, अखेर. बरोबर आहे. इतिश्री म्हणजे काय, आपण काय करून तिचा शेवट करणे, समाप्ती करायची आहे, अखेर करायचा आहे, याला आपण म्हणतो इतश्री. त्यानंतर इजारदार, जमीनदार, कंत्राटदार, मक्तेदार. काय म्हणतो याला, जमीनदार, कंत्राटदार, मक्तेदार म्हणजे काय, इजारदार. जमीनदार, कंत्राटदार आणि मक्तेदार. त्यानंतर इमला, इमला म्हणजे वाडा, घर, इमारत. इमला म्हणजे वाडा, घर, इमारत. लक्षात घ्या, इमला म्हणजे काय बरोबर, वाडा. जे इमला असतात बघा, काही काही गावात शेतकऱ्यात लावतात इमला, त्याला वाडा, घर आणि इमारत म्हणतो. लक्षात घ्या, इमला महत्वाचा आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर बघा बरोबर उक्ती. उक्ती म्हणजे बोलणे, भाषण, वचन आणि उद्गार. उक्ती म्हणजे बोलणे, भाषण, वचन आणि उद्गार. उक्ती म्हणजे बोलणे, भाषण, वचन आणि उद्गार. त्यानंतर उधई, वाळवी किंवा मग लाल मुंगी. उधई म्हणजे वाळवी किंवा मग लाल मुंगी. त्यानंतर उर्मी, उर्मी म्हणजे लाट, लहर, उबळ, तीव्र, इच्छा. उर्मी म्हणतो आपण, त्याला लाट म्हणतो किंवा लहर म्हणतो किंवा उबळ म्हणतो किंवा मग तीव्र इच्छा, याला आपण काय म्हणतो, उर्मी. एखाद्याला आपण म्हणतो बाबा फारच उर्मी आहे. त्यानंतर बघा अंबर. अंबर म्हणजे आकाश, गगन, नभ, आभाळ. बघा आकाश, गगन, नभ, आभाळ, अवकाश, वेव, अंतरिक्ष, अंतराळ, वितान, वियत. लक्षात घ्या, अंबर म्हणजे आकाश, गगन, नभ, आभाळ, अवकाश, वेव, अंतरिक्ष, अंतराळ, वितान, वियत. त्यानंतर कमळ. कमळ म्हणजे पंकज, राजीव, पद्म, सरोज, अरविंद, नलिनी, नीरज, अंबुज, अब्ज, कंज. लक्षात घ्या, कमळ म्हणजे पंकज, राजीव, पद्य, सरोज, अरविंद, नलिनी, नीरज, अंबुज, अब्ज आणि कंज म्हणजेच काय, समानार्थी शब्द आहे कमळचा. त्यानंतर कपाळ. कपाळ म्हणजे भाल, ललाट, अलीक, कपोल, धिरळ, निटील. लक्षात घ्या, कपाळ म्हणजे भाल, ललाट, अलीक, कपोल, निढळ आणि निटील. हे महत्वाचा शब्द आहे बरोबर. कपाळला जे काही आपला कपाळ असते महत्वाचं. त्यानंतर कावळा, वायस, एकाक्ष, काक, बलिपृष्ठ, अरिष्ट, ध्वास. बघा हे महत्वाचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. समानार्थी बघा, कावळा म्हणजे वायस, एकाक्ष, काक हे माहित आहे तुम्हाला, परंतु बलिपृष्ठ, अरिष्ट आणि ध्वास हे बऱ्याच लोकांना माहित नाही आहे. याला आपण काय म्हणतो, कावळा. पुढे चला. त्यानंतर बघा बरोबर कासव. लक्षात घ्या, काय म्हणतो आपण, कासव. कासव म्हणजे कुर्म, कच्छ, कर्मठ, कर्मठ आणि कर्मठ. लक्षात घ्या, कासव म्हणजे कुर्म, कच्छ, कर्मठ आणि कर्मठ. बरोबर आहे. त्यानंतर कोकिळ. बघा कोकिळ म्हणजे पीक. बघा हा पीक आणि या पीक मध्ये फरक आहे. लक्षात घ्या, हा पीक आणि हा पीक, पीक आपला धान्य आणि हा पीक, कोगुळ आणि कोयल. लक्षात घ्या, कोकिळ म्हणजे कोगुळ, पीक आणि कोयल. लक्षात घ्या, कोकिळाचा आवाज. त्यानंतर कुत्रा, याला आपण श्वान म्हणतो. त्यानंतर आपण याला हे माहितच नाही लोकांना, सारमेय, ग्रामकेसरी, कुकुर आणि सुने. बघा गावातला सिंह असतो म्हणून याला ग्रामकेसरी म्हणतो. सारमेय, कुकुर आणि सुने हे बऱ्याच लोकांना माहितच नाही आहे की बाबा कुत्र्याला फक्त श्वान माहित आहे, सारमेय माहित नाही, ग्रामकेसरी माहित नाही, कुकुर माहित नाही किंवा मग सुने सुद्धा माहिती नाही. त्यानंतर किरण. किरण म्हणजे लक्षात घ्या, कर, अंशु, रश्मी, मयूख. किरणचा अर्थ होते कर, अंशु, रश्मी, मयूख. लक्षात घ्या, समानार्थी शब्द किरणाचा. काकडी. लक्षात घ्या, कर्कटिका, तवसे, वाळुक. वाळके म्हणतो आपण त्याला, जे लंबी असते. लक्षात घ्या, कर्कटिका, तवसे आणि वाळुक. त्यानंतर केरसुनी म्हणजे झाडू, झाडणी, वाळवण, समांजरीनी, कुंचा. लक्षात घ्या, आपण केरसुनीला म्हणतो झाडू, त्यानंतर झाडणी, वाळवण, समांजिरी आणि कुंचा. लक्षात घ्या, हे महत्वाचे शब्द आहे, समांजिरी आणि कुंचा. कशाला म्हणतो, केरसुनीला. त्यानंतर कोल्हा. कोल्हाला आपण बघा पोरो, शृंगार, जंबूक आणि गोमायू. लक्षात घ्या, कोल्ह्याला म्हणतो शृंगार, जंबूक आणि गोमायू. लक्षात घ्या, हे महत्वाचे प्रश्न असतात. बघा एवढे आपले 44 झालेले आहे. आता 5-6 राहिले, म्हणजे आज आपण फक्त 50 देणार आहोत. बरोबर आहे. नंतर आपण काय घेणार आहोत, हे शेवटचे आपले 5-6 प्रश्न आहे महत्वाचे, समानार्थी पहा. त्यानंतर बघा बरोबर कोता. लक्षात घ्या, कोता म्हणजे काय, कोत्या मनाचा असते काही व्यक्तिमत्व. लक्षात घ्या, अपुरा, आकुड, किटा, लहान, कमी. लक्षात घ्या, काही आपली व्यक्तिमत्व असते त्याला म्हणतो आपण कोत्या मनाचा, म्हणजे अपुरा, आकुड, किटा, लहान किंवा मग
कमी. त्यानंतर कृपण, याला म्हणतो आपण चिक्कू माणूस आहे म्हणतो, लाईक चिक्कू आहे म्हणते बा, किंवा मग कंजूस आहे म्हणतो, किंवा मग कोमटा आहे म्हणतो, किंवा मग हिमटा आहे म्हणतो, किंवा मग खंक आहे म्हणतो, किंवा मग खंक आहे म्हणतो. लक्षात घ्या, कृपण म्हणजे चिकू, कंजूस, कोमटा, हिमटा, खंक, खंक. त्यानंतर खग, खग म्हणजे पक्षी, द्विज, अंडज, शंकुत, विहंग. खग म्हणजे पक्षी, द्विज, अंडज, शंकुत, विहंग. लक्षात घ्या, हे महत्वाचे आहे. खिडकी म्हणजे गवाक्ष, झरोका, वातायन, बारी. खिडकी म्हणजे गवाक्ष, झरोका, वातायन, बारी. लक्षात घ्या, खिडकी म्हणजे गवाक्ष, झरोका, वातायन, बारी. त्यानंतर बरोबर गणपती. बघा, गणपती म्हणजे एकदंत, वक्रतुंड, बरोबर आहे. धरणीधर, लक्षप्रद, निधी, हेरंब, एकदंत. त्याचबरोबर आपण याला वक्रतुंड सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? वक्रतुंड. धरणीधर, लक्षप्रद, निधी, हेरंब, एकदंत आणि वक्रतुंड म्हणजे गणपती. त्यानंतर गरुड. गरुड म्हणजे लक्षात घ्या, द्विजराज, खगेंद्र, खगेश्वर, वैनतेय, ताक्ष. गरुड, द्विजराज, खगेंद्र, खगेश्वर, वैनतेय, ताक्ष हे महत्वाचे समानार्थी शब्द आहे. बरोबर, आज आपण 50 समानार्थी शब्द तुम्हाला सांगितलेले आहे, जे तुम्हाला अतिशय सगळे आयएमपी आपण सांगितलेले आहे. यानंतर सुद्धा आपण काही समानार्थी सांगणार आहोत. साधारणतः आपण 1500 समानार्थी शब्द तुमचे घेणार आहोत. सगळे हे 50 सगळे आयएमपी, म्हणजे जे या परीक्षेत विचारले त्या परीक्षेत विचारले असे सगळे आयएमपी आपण समानार्थी तुमचे रोजच्या रोज महत्वाचे आपण घेणार आहोत. तसेच विरोधार्थी सुद्धा घेणार आहोत. समानार्थी, पर्यायवाची, मनी हे सगळं घेणार आहोत. म्हणजे शब्दसाठा भरमसाठ आपण घेणार आहोत. यासाठी जर तुम्ही या युट्यूब चॅनलला जर आणखीन सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्ही काय करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलची लिंक पाठवा. ओके, धन्यवाद. जय हिंद.